आणि एक आताची महत्त्वाची बातमी, नीटची परीक्षा 21 जूनला होणार आहे। एनटीए कडून नीटच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। नीटच्या परीक्षेमध्ये पेपर फुटलेला होता, त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आलेली होती आणि आता या परीक्षेची नवी तारीख जाहीर झालेली आहे। नीटची परीक्षा 21 जूनला होणार आहे। एनटीए कडून नीटच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। पेपर फुटीच्या प्रकरणानंतर परीक्षा रद्द करण्यात आलेली होती। 3 मे रोजी आधीची परीक्षा झालेली होती आणि आता ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे। ती 21 जूनला घेतली जाणार आहे। एनटीए कडून या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आणि एनटीए कडून नीटच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। या संदर्भात बोलणार आहोत, आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, पेपर फुटीच्या प्रकरणानंतर नीटची परीक्षा रद्द झालेली होती आणि आता परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। 21 जूनला ही परीक्षा होईल। नक्कीच खूप मोठी बातमी आपण जे समजतो आहे की आता 21 जूनला ही परीक्षा होणार आहे। काल मध्यरात्री जे आहे उशिरा रात्रपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांची एक मोठी अशी बैठक होती। शिक्षण मंत्री आहेत ते, केंद्रीय शिक्षण मंत्री, त्यांच्या निवासस्थानी जी बैठक झाली त्यात वेगळे सगळे ऑफिशियल्स होते। त्यानंतर एक कॉल घेण्यात आला आणि 21 जून ही तारीख जी आहे आता आपल्याला समजतं आहे की 21 जूनला जे रविवार आहे तेव्हा ही परीक्षा होणार आहे। वेगळी चर्चा झाली, ज्या प्रकारे पेपर फुटी झाली, आता पुढचं कसं काय अरेंजमेंट करायचं, काय अरेंजमेंट होणार आहे। एनटीएचे डीजी होते, सीबीएसईचे अध्यक्ष होते, हे सगळे जे वेगवेगळे केंद्रीय विद्यालयाच्या संघटना होत्या, नवोदय विद्यालय समिती होती, त्या सगळ्यांचे आयुक्त उपस्थित होते। त्या सगळ्यांनी मिळून एक चर्चा केली आणि त्या चर्चेनंतर हे निष्कर्ष निघाला की 21 जूनला जी आहे परीक्षा घेण्यात येणार आहे। इन्व्हेस्टिगेशनच्या फ्रंटवर बघितलं तर सीबीआयला 24 तास झाले आहेत इन्व्हेस्टिगेट करून पूर्ण पेपर फुटीचा केस, आणि मुळात ते एनटीए वरतीच जे आहे संशय येत आहे, नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे त्यावरतीच संशय येत आहे। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर 21 जूनला होणारी परीक्षा कितपत क्लिअर आणि क्लीन असणार हे बघणं गरजेचं असेल। नक्कीच उर्वशी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।